अर्जुन घ्या सर, अर्जुन अर्जुन अर्जुनवाले बी 1 कोटी रुपये सांगू लागलेत. त्यांना पण आपण 61 लाखापर्यंत मागणी घातली होती, पण ते नाही म्हणले. शेवटी बघा, मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. म्हणलं ना, मी या बैलगाडी क्षेत्रातल्या काही गोष्टी आहेत पडद्यामागच्या, त्या तुम्हाला स्पष्ट सांगतो. पण नाही दिलं त्यांना. 61 लाखाला ते विजय राठोड आहेत ना, त्यांना मागितला होता. म्हणजे मागितला होता, पण ते पण नाही म्हटले. आता नाही म्हटल्यावर आपण काय करायचं. त्या शेवटी बैल मालकांना पाहिजे होता. मला पण मागितला होता सुंदर, पण मी नाही दिलं ना. पिंटू शेट मोडकनं, आमचे जे मित्र सहकारी आहेत कॉकटेल, त्यांनी 51 लाखाला मागितला होता मला सुंदर, आत्ता 4-5 दिवसापूर्वी. पण मी त्यांना नाही म्हटलं. बैल मागत असतात बरं का. शेवटी बैल खरं कोण सांगत नाही किंमत. आता काल परवा एका टॉपच्या आदत खोंडाची खरेदी झाली 7.5 लाखाला का 8 लाखाला. लोकांना सांगितलं 20 लाखाला. आता काही सांगतात लोक. शेवटी काय, कोणी किती खरेदीच्या किमती टाकायच्या हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, पण खऱ्या किमती कोण सांगत नाही. खरी किमती आता मी ते लोक म्हणा तुम्ही सांगता का, मग मी सांगतो. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, मी 61 लाख रुपयाला सर्जा घेतला आहे आणि 18,51,000ला सुंदर घेतला आहे. घेतला आहे तर घेतला आहे, त्याच्यात काय तर खोटं काय. तर कोण नारद मुनी मला म्हणते, काय नारद मुनी, मी काय नारद मुनी, जाधव भरत काय नारद मुनीचं काम काय केलं. शेवटी मला भारतीय राज्यघटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, तर तो मी व्यक्त होत असतो. त्याच्यात नारद मुनीचा काय विषय. बकासूर आणि सर्जा पळेल का. तर बकासूर आणि सर्जाचा विषय तुम्हाला क्लिअर सांगतो. त्या दिवशी आपण बाळवणीच्या मैदानात गाडी मारल्यानंतर मी म्हटलं आता चला आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे, हा विषय कुठंतरी मिटवता घेऊ. म्हणून मी पहिल्यांदा मामांना 2 फोन लावले. मोहिलला लावला, पण मामानं मोहिलनं आमचा फोन ब्लॉक केला आहे. त्याच्यामुळं त्यांना काय बोलणार आपण. आता शेवटी ती खूप मोठी माणसं आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना ब्लॉक केला आहे. तर फोन केला, परत सांगतो की काय झालं होतं. गाडी मारली आणि नंतर मग मामांना फोन केला, तर मामांचा फोन काही लागला नाही. आपला फोन ब्लॉकला टाकला होता. मोहिलचा पण ब्लॉकला टाकला. कारण मोठी माणसं आहेत ना, त्यांच्याविषयी काय बोलणार आपण. कसं होतं, ज्यावेळेस त्यांना गरज होती आपली, त्यावेळेस ते 12-1 वाजता फोन करायचे, सर हे अशी अशी अडचण आहे, हे अशी अशी अडचण आहे. पण आता आपली त्यांना गरज संपली, त्याच्यामुळं त्यांना ब्लॉकला टाकल्यात. विषय आपण तो आता सोडून दिला. मग फोन केला मी रणजित बनसोड्यांना म्हणलं आपल्याला अशी अशी गाडी पळवायची. तत्पूर्वी मी नानांना फोन करून सांगितलं की नाना तुम्ही मामांशी बोलून घ्या. तर नानांनं मामांशी बोलून घेतलं. मामांना फोन केला, मामांनी फोन केला. मामा म्हटले नाना 18 तारखेला बिनजोड 1-2, त्याच्यामुळं 16 तारखेला काय, म्हणजे 18ला बिनजोड आहे, त्याच्यामुळं गाडी काय परत पळणार नाही, बिनजोडलाच बैल जाणार आहे. मग बिनजोडला बैल जाणार आहे म्हटल्यानंतर परत मी फोन केला माझा मित्र रणजितकडून मामांना. तर मामा म्हटले नाही नाही जमणार, पाळणार. आता काय बोलायचं, नाही पाळणार म्हणून आपण सगळं वादविवाद विसरून म्हटलं चला आता माझं स्वप्न होतं गाडी मला तोपर्यंत ठीक होतं, तर विषय संपला आहे म्हणून विषय दिला सोडून. त्याच्यामुळं त्यांचीच इच्छा नसेल तर आपण काय ते मागं लागण्यात काय अर्थ नाही. आपण प्रत्येक वेळेस कमीपणा घ्यायचा. वैभव पण त्या दिवशी मुलाखतीत बोलला, कारण मी म्हटलं होतं की मला झोपायची इच्छा नाही, तरी पण म्हटलं लई लोक फोन करतात सर्जा बकासूर पळवा, सर्जा बकासूर पळवा. आता त्यांचीच इच्छा नाही म्हटल्यावर आता काय, मी पण प्रयत्न केला होता द्या सोडून. पण बकासूर आणि मथुर लवकरच पळणार आहेत. 26 तारखेच्या मैदानाला पळतील. चौदरवाड्याला कुठंतरी मैदान होणार आहे तिथं. हॅलो, बघा त्याच्यामुळं जे काही सत्य ते सांगतोय तुम्हाला. मी काय खोटं बोलतोय काही विषय नाही, म्हणजे जे काय आहे ते खरं आहे. त्याच्यामुळं मी परत तो माघारपणा घेतला होता, तो विषय सोडून दिला. आता मथुर आणि बकासूर पळावेत अशी माझी इच्छा आहे. बहुतेक 26 तारखेला मैदान आहे चौदरवाडीचं, तर एखाद्या वेळेस तिथं पळतील किंवा 30 तारखेच्या बिनजोडला पळू शकतात.
असा अंदाज आहे माझा, पण माझ्या माहितीनुसार आहे. कारण मथुर आणि बकासूर पळावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्याच्यासाठी मग आमचे मित्र सहकारी राहुलभाई पाटील खऱ्या अर्थाने पुढाकार घेतात. राहुलभाईंची इच्छा आहे ही गाडी पळावी आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये ही गाडीसुद्धा पळताना दिसेल. मथुर आणि बकासूर लवकरच ही गाडी तुम्हाला पळताना दिसेल. माझी पण इच्छा आहे, कारण मथुर बिंजोडचा बादशाह आहे आणि घाटावर पण चांगल्या पद्धतीने पळतो. आणि बकासूरविषयी काय बोलायचं. हो का, शेवटी आपण प्रत्येकासाठी करत असतो, ज्याच्या त्याचा विषय आहे. पण 26 किंवा 30 तारखेला मथुर आणि बकासूर नक्की पळतील अशी माझी खात्री आहे. चाललं आहे नियोजन, चाललं आहे आणि लवकर नियोजन यशस्वी व्हावं आणि ही गाडी महाराष्ट्राला पळताना दिसावी. कारण सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की ही गाडी पळावी. तर लवकरच ही गाडी पळताना दिसेल तुम्हाला एकतर 26 तारीख किंवा 30 तारखेच्या बिनजोडला.